नमस्कार मुलांनो, आपण शिकत आहोत इयत्ता 8वी आणि आपलं जे प्रकरण आहे ते आहे 14वे प्रकरण चक्रवाढ व्याज। हे जे चक्रवाढ व्याज आहे हे प्रकरण आज आपण इथे अभ्यासणार आहोत। तर बघा, या प्रकरणामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर या प्रकरणामध्ये चक्रवाढ व्याज म्हणजे काय आणि जो काही आपला दररोजचा व्यवहार आहे त्यामध्ये कसं आपल्याला ते यूज करायचं आहे किंवा चक्रवाढ व्याज हे आणि तसेच आपला जो दैनंदिन व्यवहार आहे त्याचा वापर आपण व्यवहारातील जो वापर आहे तो देखील आपण काय करणार आहोत, तर या पाठामध्ये शिकणार आहोत। बघा मुलांनो, आपण चक्रवाढ व्याज आणि त्याचा व्यवहारातील उपयोग काय आहे तो आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। तसेच आपण नेमकं चक्रवाढ व्याज म्हणजे काय हे देखील आपण विविध उदाहरणे इथे घेणार आहोत आणि त्या आधारे आपण एक्सप्लेन करणार आहोत, स्पष्टीकरण करणार आहोत की नेमकं चक्रवाढ व्याज म्हणजे काय आणि त्याचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग कसा केला जातो हे आपण आज या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। तर पहा मुलांनो, चक्रवाढ व्याज, आता आपण चक्रवाढ व्याज या पाठाला सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये आपण इथे पाहू शकतो की चक्रवाढ व्याज इथे एक चित्र आपल्याला दिसत आहे ते आहे बँकेचं। ही काय आहे, तर एक बँक आहे BANK बँक आणि मग एखादी व्यक्ती बँक, पतपेढी अशा संस्थेकडून काही रक्कम ठराविक व्याजदराने कर्ज म्हणून घेते आणि काही काळानंतर घेतलेली जी रक्कम आहे ती परत करते। मग ती बँक असो, पतपेढी असो, याच्याकडनं आपण काय घेतो, तर काही ठराविक कालावधीसाठी आपण पैसे घेत असतो आणि ते ठरवलेल्या काळामध्ये आपण त्या व्यक्तीला किंवा बँकला काय करत असतो, पतपेढीला परत करत असतो। पण परत करताना फक्त आपण मुद्दलच परत करतो का, तर नाही। पतपेढी असो किंवा बँक असो, त्यांनी आकारलेलं ज्या काही कालावधीसाठी त्यांनी आकारलेलं जे काही व्याज आहे त्यासह आपल्याला काय करावं लागतं, तर त्यासह आपल्याला मुद्दल ही परत करावी लागते। जसं आपल्याला या चित्रामध्ये दिसत आहे ही एक बँक आहे। त्यानंतर इथे आपण पाहू शकतो की ते जे पैसे आहे ते वापरल्याबद्दल काही अधिक पैसे दरवर्षी मोबदला म्हणून आपण देतो, त्याला व्याज असे म्हणतो। सरळ व्याज काढण्यासाठी जे सूत्र आपल्याला माहीत आहे ते आहे I = PNR/100। हे सूत्र आपण शिकलेलो आहोत। या सूत्रामध्ये I म्हणजेच काय, तर व्याज, P म्हणजे मुद्दल आणि N वर्षात मुदत आणि R म्हणजे दर साल दर शेकडा म्हणजेच किती कालावधीसाठी आपण घेतलेला आहे ते R या स्वरूपात आपण दर्शवतो। तसेच आपण इथे चक्रवाढ व्याज म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत। तर ठेव आणि कर्ज यावर बँक चक्रवाढ व्याज जे आहे ते आकारत असते। ते का व कसे हे आपण इथे काय करणार आहोत, तर शिकणार आहोत। म्हणजे ठेव म्हणजेच काय, तर तुम्ही काय करता, तर बँकेमध्ये काही वर्षासाठी काय करत असता, तर एखादी विशिष्ट रक्कम ही ठेवत असता आणि त्या बदल्यात तुम्हाला काय मिळत असतं, तर व्याज मिळत असतं। म्हणून बघा, सज्जनरावने एका बँकेतून दर साल दर शेकडा 10 दराने 1 वर्षाने परतफेडीच्या अटीवर 10,000 रुपये कर्ज घेतले, तर वर्ष अखेर त्यांना व्याजासह किती रक्कम द्यावी लागेल हे आपल्याला इथे सांगायचं आहे। म्हणजे बँक असो किंवा पतपेढी असो, ते काय करत असते, आपल्याला काही कालावधी देत असते आणि त्या कालावधीमध्ये आपल्याला काय करायचं असतं, तर त्या कालावधीमध्ये आपल्याला दिलेल्या पैशावर व्याज हे रिटर्न द्यावं लागत असतं। म्हणून येथे P = 10,000 रुपये। हे जे सज्जनराव आहे त्यांनी किती पैसे घेतलेले, 10,000 रुपये घेतलेले आणि R = 10 आणि N म्हणजे कालावधी किती आहे, तर 1 वर्ष आहे। म्हणून x/4 = 10,000/100 किती होतात, मग 1,000। तर सज्जनरावांना इथे किती पैसे परत करावे लागणार आहे, तर सज्जनरावांना वर्षा अखेरीस व्याजासह त्यांना 10,000 तर द्यावे लागणार आहेतच, प्लस त्यांना त्यावर 1,000 रुपये देखील द्यावे लागणार आहे। म्हणजे टोटल सज्जनरावांना बँकला किंवा पतपेढीला किती पैसे द्यावे लागणार आहेत, किती पैसे मोजावे लागणार आहेत, तर 11,000 रुपये एवढे पैसे त्यांना मोजावे लागणार आहे। बघा किती पैसे सज्जनरावांना द्यावे लागणार आहे, तर 11,000 रुपये, ते देखील व्याजासह।
त्यांनी घेतले किती होते, तर 10,000 घेतले होते. पण त्यांना द्यावे किती लागणार आहे, तर 1 वर्ष वापरल्यानंतर त्यांना वापरलं म्हणून काय करावं लागणार आहे, तर 1,000 रुपये त्यांना व्याज द्यावं लागणार आहे. तर एखादा कर्जदार वर्ष अखेरीस व्याजाची रक्कम देखील भरू शकला नाही तर काय होणार आहे पहा. बँक प्रत्येक वर्षाच्या शेवटी काय करते, तर प्रत्येक वर्षाच्या शेवटी व्याजदर आकारत असते. दरवर्षी कर्जदाराने ती व्याजाची रक्कम बँकेत भरावी अशी बँकेची अपेक्षा असते. कर्जदाराने पहिल्या वर्षानंतर व्याज दिले नाही तर बँक दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल व पहिल्या वर्षाचे व्याज मिळून होणारी रक्कम कर्ज आहे असे मानते. म्हणून मुद्दल आणि पहिल्या वर्षाचे व्याज मिळून जी रास होते तीच रक्कम दुसऱ्या वर्षी मुद्दल म्हणून पुढे व्याज आकारले जाते. म्हणजे दुसऱ्या वर्षी व्याज आकारणी करताना मुद्दलाची रक्कम पहिल्या वर्षीच्या राशीसारखी असते. म्हणजेच बघा ना, की एका वर्षाचं जर तुम्ही व्याज जर दिलंच नाही तर काय होणार आहे, की ती जी रक्कम आहे, जेवढा व्याज आहे, समजा तुम्ही 10,000 रुपये बँकेकडनं घेतले आणि एका वर्षाला तुम्हाला 11,000 रुपये परत द्यावे लागणार आहे. पण तुम्ही फक्त बँकेला किती दिलेले आहे किंवा व्याज तुम्ही बँकेला दिलेलंच नाही आहे 1,000 रुपये. तर मग काय होणार आहे, की 10,000 रुपयामध्ये ते 1,000 रुपये ॲड होणार आहे. म्हणजेच तुम्हाला आता टोटल कितीचं द्यावं लागणार आहे व्याज, तर 11,000 रुपयाचं व्याज तुम्हाला द्यावं लागणार आहे. म्हणजे मुद्दलामध्ये ती रक्कम काय होते, तर ॲड होत जाते, समाविष्ट होत जाते. जे आपण ह्या उदाहरणाद्वारे, या माहितीद्वारे आपण ते समजून घेतलेलं आहे. आता पुढील प्रमाणे आपण इथे पाहू शकतो की एक जे एक्झाम्पल आहे ते त्यानुसार आपण इथे पाहू शकतो की सज्जनरावांनी कर्जफेडीची जी मुदत आहे ती आणखी 1 वर्ष वाढवली. तर काय होणार आहे, त्यांनी 1च वर्षासाठी काय घेतलेलं, मुद्दल आणि व्याजासह काय केलेलं, तर त्यांनी ती मुद्दम घेतली होती. मग दुसऱ्या वर्षासाठी 11,000 रुपये मुद्दल मानून त्यावर व्याज आणि रास ही काय करावी लागते, काढावी लागते. साहजिकच आहे, त्यांनी 10,000 रुपये एका वर्षासाठी घेतले होते, पण एका वर्षाने बँकेला त्यांना 11,000 रुपये द्यावे लागणार आहेत. पण त्यांनी त्याची मुदत जी आहे 10,000 रुपयाची वाढवलेली आहे, आणखी 1 वर्ष त्यांनी वाढवलेले आहे. मग आता त्यांच्या जवळ व्याज आणि मुद्दल मिळून किती झाले, तर 11,000 झाले. म्हणून 11,000 रुपयावरती बँक आता काय करणार आहे, व्याजदर घेणार आहे. म्हणून बघा, रास छेद मुद्दल बरोबर 110/100 हे गुणोत्तर आपण वापरायचं आहे. म्हणून प्रत्येक वर्षासाठी रास छेद मुद्दल हे गुणोत्तर आपलं कसं असणार आहे, स्थिर असणार आहे. मग चक्रवाढ व्याजाची आकारणी करताना प्रत्येक वर्षी मागील वर्षाची रास ही पुढील वर्षाची काय होते, मुद्दल होते. म्हणजेच त्यांनी काय केलेलं आहे, सज्जनरावांनी की 1 वर्ष वाढून घेतलेलं आहे, म्हणजे त्यांच्याजवळ 11,000 रुपये झालेले आहे. आता पुढच्या वर्षी जर त्यांना रक्कम द्यायची असेल तर ती किती द्यावी लागणार आहे, साहजिकच 11,000 रुपयावरती जेवढं काही व्याज होईल तेवढं व्याज सज्जनरावांना जे 11,000 रुपये मुद्दल आहेत त्यासोबत प्लस त्यांनी बँकेने ठरवलेलं जे काही व्याज आहे ते देखील त्यांना द्यावं लागणार आहे. तर अशा प्रकारे आपण इथे मुद्दल आणि रास हे समजून घेतलेलं आहे. आणि पुढील काही उदाहरणे आहेत त्याद्वारे देखील आपण इथे काय करणार आहोत, तर नेमकं मुद्दल आणि रास हे इथे आपण समजून घेणार आहोत. तर बघा, पहिल्या वर्षानंतर रास A1, दुसऱ्या वर्षानंतर रास A2, तिसऱ्या वर्षानंतर रास A3 असे आपण इथे लिहून घेतलेले आहे. म्हणून प्रथम मुद्दल P होते, मग A1/P बरोबर 110/100. म्हणून A1 बरोबर P गुणिले किती होणार, तर 110/100. मग दुसऱ्या वर्षाची रास काढण्यासाठी म्हणून A2/A1 बरोबर 110/100. म्हणून A2 बरोबर A1 गुणिले 110/100 बरोबर P गुणिले 110/100 गुणिले 110/100. मग तिसऱ्या वर्षाची जी रास आहे ते आपण A3 असे लिहिले होते, म्हणून A3/A2 बरोबर 110/100. मग पुढील प्रमाणे आपण हे घेणार आहोत. तर इथे आपण पाहू शकतो A3 आपण 3 वर्षाचं काय मांडलेलं होतं, सूत्र मांडलेलं होतं. म्हणून A3 बरोबर A2 गुणिले 110/100.
बरोबर पी गुणिले 110/100 गुणिले 110/100 गुणिले 110/100. आता इथे आपण काय करून घेतलेलं आहे, तर त्याचा आपल्याला इथे गुणाकार करून घ्यायचा आहे. म्हणून इथे आपण पाहू शकतो की 110/100 ही 1 रुपयाची वर्षाअखेर होणारी काय आहे, रास आपण लक्षात घेतलेली आहे. जेवढ्या वर्षाचे रास काढायचे आहे तेवढ्या वेळा मुद्दलाचा या गुणोत्तराशी गुणावे लागणार आहे. म्हणजे पहिल्या वर्षाअखेरीस रास छेद मुद्दल हे गुणोत्तर m आहे आणि p हे मुद्दल आहे असे मानले तर वर्षाअखेर रास बरोबर काय येणार आहे, p गुणिले m. दुसऱ्या वर्षाअखेरीस p गुणिले m2. तिसऱ्या वर्षाअखेरीस रास m गुणिले m3 अशी असणार आहे. तर इथे आपण समजून घेतलेलं आहे की जे रास आहे जसे वर्ष वाढत जातात तसतसे त्याचं जे रास आहे ती वाढत जाते. म्हणून इथे आपण दर साल दर शेकडा r हा व्याजाचा काय आहे, दर असेल तर 1 रुपयाची 1 वर्षाने होणारी जी रास आहे ती बरोबर 1 गुणिले m बरोबर 1 गुणिले 100 अधिक r छेद 100 बरोबर 1 गुणिले कंसामध्ये काय दिलेलं आहे बघा, 1 अधिक r छेद 100 आहे. मग p रुपयाची 1 वर्षाची जी रास आहे ती आहे p गुणिले 100 अधिक r छेद 100 बरोबर p गुणिले कंसामध्ये 1 छेद r छेद 100 कंस पूर्ण. मग मुद्दल p व्याजाचा दर साल दर शेकडा दर किती आहे, r. मुदत n वर्ष असेल तर n वर्षातल्या नंतर रास जे आहे ती किती होणार आहे, तर a बरोबर p गुणिले कंसामध्ये 1 अधिक r छेद 100 कंसाचा n वा घात. हे चक्र व्याजाचे काय आहे, रास काढण्याचे सूत्र आहे. आता हे आपण काय समजून घेतलेलं आहे, तर जे काही चक्रव्याज वाढीचे जे काही सूत्र आहे ते आपण इथे बघितलेलं आहे. तर काही उदाहरणाद्वारे देखील आपण काय करणार आहोत, तर चक्रवाढ व्याजाचं हे जे सूत्र आहे ते आपण इथे वापरणार आहोत. बघा पुन्हा एकदा चक्रवाढ व्याजाचं जे सूत्र आहे ते आपण इथे बघितलेलं आहे की रास a बरोबर p गुणिले कंसामध्ये 1 अधिक r छेद 100चा n वा घात. म्हणून जे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे ते बघा काय आहे की 4000 रुपयांचे 3 वर्षाचे दर साल दर शेकडा 12/102 दराने चक्रव्याज जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणून येथे p बरोबर आपण काय म्हणलेलं आहे, तर 4000 रुपये आणि इथे आपण पाहू शकतो की r बरोबर काय आहे, तर 12/1/2% n बरोबर 3 वर्ष. म्हणून सूत्रानुसार a बरोबर p गुणिले कंसामध्ये 1 अधिक r छेद 100 कंस पूर्ण त्याचा n वा घात. दुसरे जे आहे p बरोबर p गुणिले कंसामध्ये 1 अधिक 1 12.5 छेद 100 त्याचा 3रा घात. हे आपण सूत्राद्वारे काय केलेलं आहे, तर इथे मांडून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण इथे पाहू शकतो की सूत्रानुसार आपण काय केलेलं आहे, किमती टाकलेल्या आहे आणि मग बरोबर 4000 आता सूत्रामध्ये आपण किमती टाकल्या कंसामध्ये 1 अधिक 1/25 छेद 1000चा 3रा घात बरोबर a बरोबर किती 4000 आणि कंसामध्ये 1125 छेद 1000 त्याचा घन बरोबर 4000 कंसामध्ये 9/8चा घन. आता जे पुढील उत्तर आहे ते देखील आपण इथे मांडून घेतलेलं आहे. तर आपण पुढील जे उत्तर आहे ते इथे आपण सांगणार आहोत की 5695.31 रुपये 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज म्हणजेच I ने आपण हे दर्शवतो बरोबर रास वजा मुद्दल. मग येथे 5695.31 वजा 4000 बरोबर किती आलेलं आहे, आपल्याला आलेलं आहे 1695.31 रुपये एवढं आलेलं आहे. आता पुढील उदाहरणाद्वारे देखील आपण काय करणार आहोत, तर हे जे गणित आहे ते अजून आपण आणखी जे आहे ते आपण इथे समजून घेणार आहोत. तर पहा आपले जे दुसरे उदाहरण आहे ते आहे 2000 रुपयांचे 2 वर्षाचे दर साल दर शेकडा 5 दराने चक्रवाढ व्याजाने येणारे रास व चक्रवाढ
व्याज जे आहे ते आपल्याला काढायचं आहे. आणि पहा ते आपण इथे काढून घेतलेलं आहे की येथे पी बरोबर काय आहे तर 2000 रुपये आणि आर म्हणजेच जो रेट आहे तो आहे 5%. आणि एन म्हणजे कालावधी तो किती आहे तर 2 वर्ष आपल्याला कालावधी दिलेला आहे. मग ए बरोबर किती आणि आय बरोबर किती. आता सूत्र आपण इथे वापरलेलं आहे जे आपण समजून घेतलं होतं ते आहे ए बरोबर पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक आर छेद 100 कंस पूर्ण त्याचा एन वा घात. म्हणून ए बरोबर 2000 गुणिले कंसामध्ये 1 अधिक 5 छेद 100 चा वर्ग. हे आपण जे किमती आहेत त्या सूत्रामध्ये टाकलेल्या आहेत. आता इथे आपण पाहू शकतो की ज्या सूत्र आपण लिहिलं आणि सूत्रामध्ये काय केलेलं आहे तर किमती इथे आपण टाकून घेतलेल्या आहे. म्हणून ए बरोबर 2000 गुणिले कंसामध्ये 1 अधिक 5 छेद 100 त्याचा दुसरा घात म्हणजे वर्ग. 2000 गुणिले 105 छेद 100 त्याचा वर्ग. 2000 गुणिले 21 छेद 20 त्याचा वर्ग. मग 2000 गुणिले 441 छेद 400 हे आलेलं आहे आपलं सूत्रानुसार उत्तर. मग 5 गुणिले 441 किती आलेले आहे तर त्याचा जो गुणाकार आहे तो आलेला आहे 2205 म्हणजे 2205 हा त्याचा गुणाकार आलेला आहे. मग 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज म्हणजेच आय बरोबर किती आहे तर रास वजा मुद्दल. रास किती आहे तर 2205 वजा मुद्दल किती आहे तर 2000 आहे. मग रासमधून मुद्दल आपण वजा केलेले आहे. मग रुपये किती आलेले आहे तर 205 एवढे रुपये आलेले आहे. तर अशा प्रकारे आपलं जे दुसरं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे समजून घेतलेलं आहे. आता जे तिसरं एक्झाम्पल आहे ते देखील आपण इथे पाहणार आहोत. तर बघा आपलं जे तिसरं एक्झाम्पल आहे ते असं आहे मुलांनो की 5000 रुपयांचे 3 वर्षाचे दरसाल दर शेकडा 8 दराने चक्रवाढ व्याज जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. मग इथे आपण उकल करून घेतलेले आहे. बघा पी बरोबर 5000 रुपये, आर बरोबर 8% दिलेल्या माहितीनुसार आपण हे घेतलेलं आहे. एन बरोबर 3 वर्ष जो कालावधी आहे तो 3 वर्ष दिलेला आहे. मग इथे आपल्याला आय बरोबर काढायचा आहे. मग सूत्राचा वापर आपण केलेला आहे इथे की ए बरोबर पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक आर छेद 100 त्याचा एन वा घात. म्हणून सूत्रानुसार आपण इथे किमती देखील टाकलेल्या आहे. म्हणून ए बरोबर 5000 गुणिले कंसामध्ये 1 अधिक 8 छेद 100 चा तिसरा घात बरोबर 5000 कंसामध्ये 1 छेद 8 छेद 100 चा तिसरा घात. आता हे जे एक्झाम्पल आहे जे आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे आणि ते आपण इथे पाहणार आहोत की ए बरोबर 5000 बरोबर किती तर कंसामध्ये 27 108चा जो घन आहे तो आहे 27 छेद 100 चा घन आहे 25 म्हणून आपण इथे 25 घेतलेले आहे. 27 छेद 25 चा घन. त्यानंतर 5000 बरोबर 27 चा जो घन आहे तो आहे 19683 छेद याचा जो घन आहे तो आपण इथे करून घेतलेला आहे 3 वेळा 25 चा गुणाकार. 25 गुणिले 25 गुणिले 25 चा घन बरोबर किती आलेले आहे तर 1,57,464 छेद 25. मग 25 ने आपल्याला 1,57,464 ला भागितलं तर आपला भागाकार जो आहे तो आलेला आहे 6,258.56 रुपये एवढा आपला भागाकार आलेला आहे. मग बघा चक्रवाढ व्याज आय बरोबर रास वजा मुद्दल. रास किती आलेली आहे तर रास आलेली आहे 6,298.56. त्याच्यामधून मुद्दल जे आहे 5000 ते आपल्याला वजा करायचे आहे. मग रुपये किती मिळालेला आहे म्हणजे चक्रवाढ व्याज आय बरोबर किती तर 1298.56 हे आपलं आय जे आहे चक्रवाढ व्याज जे आहे ते आपल्याला मिळालेलं आहे. आता पुढील जे उदाहरण आहे चौथं उदाहरण ते देखील आपण इथे घेणार आहोत. तर जे चौथं उदाहरण आहे ते आपलं असं आहे की पी बरोबर 12,500 रुपये, आर बरोबर 12%, एन बरोबर 3 वर्ष तर मग आय बरोबर किती. तर इथे आपण काढून घेतलेला आहे सूत्राचा आपण इथे वापर केलेला आहे. ए बरोबर पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक आर छेद 100 चा एन वा घात. सूत्र आपण टाकलेलं सूत्रामध्ये आपण किमती टाकून घेतलेल्या आहे. ए बरोबर
12,500 गुणिले 1 अधिक 12/100 घन. मग 12,500 कंसामध्ये 112/100 घन बरोबर ए बरोबर 12,500 कंसामध्ये 28/25 घन बरोबर 12,500 कंसामध्ये 21,952 छेद 15,625. मग 15,500 कंसामध्ये 1.40. मग रुपये किती आलेले आहेत तर 17,500. म्हणून तिसऱ्या वर्षाअखेर चक्रवाढ व्याज आकारणीने रुपये 17,500 परतफेड करावी लागणार आहे. आता जो आपला पुढचा प्रश्न आहे तो आपण इथे घेणार आहोत. तर आपल्याला इथे माहित आहे की काही आर्थिक व्यवहारात दर 6 महिन्यात व्याज आकारणी करतात. किती महिन्यात? 6 महिन्यात. मग n वर्ष मुदतीसाठी व्याजाचा जो दर आहे तो r असेल तर 6 माही व्याज आकारणीमध्ये दिलेल्या मुदतीसाठी व्याजाचा दर r/2 हा घेतात. म्हणून आपण तो इथे घेतलेला आहे. पहिला पॉईंट आपल्या इथे सिद्ध झालेला आहे. दुसरा आहे अनेक वित्त संस्था मासिक व्याज म्हणजे प्रत्येक महिन्याला व्याज घेतात. आकारणीने चक्रवाढ व्याज जे आहे ते देखील आपल्याला काढता येते. मासिक दर म्हणजे r/12 घेतात आणि मुदत 12 गुणिले n एकूण महिन्या एवढी घेऊन व्याज आकारणी करतात. काही 6 महिन्याला व्याज घेतात तर काही प्रत्येक महिन्याला व्याज घेत असतात. अलीकडील काळात बँका दैनिक व्याज आकारणीने चक्रवाढ व्याज जे आहे ते काढत असतात. दैनिक म्हणजेच काय तर प्रत्येक दिवसाला काही बँका काय करत असतात तर चक्रवाढ व्याज जे आहे ते काढत असतात. तर पाहूया इथे आपल्याला दिलेल्या माहितीनुसार आपण इथे पाहू शकतो की चक्रवाढ व्याजाने ऱ्हास काढण्याच्या सूत्राचा उपयोग दैनंदिन जीवनातील इतर क्षेत्रातील उदाहरणे सोडवण्यासाठीही करता येतो. जसे लोकसंख्येतील वाढ, एखाद्या वाहनांची दरवर्षी कमी होणारी किंमत इत्यादी जे आहे ते आपल्याला इथे काढता येतं. मग इथे आपण पाहू शकतो चित्राद्वारे कुठल्याही वाहनामध्ये होणारी वाढ आहे किंवा कमी जास्तपणा जो सोन्या चांदीमध्ये जो चढ उतार येतो तो जसंच एखादी वस्तू काही काळ वापरून ती विकल्यास तिची किंमत खरेदीच्या किमतीपेक्षा कशी होते कमी होते. जसे की आपण बघितलं आहे की एखादी गाडी आहे जी आपण खरेदी केली तर त्याची किंमत जास्त असते पण विकली तर त्याची किंमत कमी होत जाते. मग कमी होणाऱ्या किमतीला घट किंवा घसारा असे म्हणतात. म्हणून किमतीतील घसारा ठराविक काळात ठराविक दराने होत असतो. उदाहरणार्थ यंत्राची किंमत दरवर्षी ठराविक टक्क्याने कमी होते. काही काळानंतर कमी झालेली किंमत काढण्यासाठी चक्रवाढ व्याजाचा सूत्राचा वापर आपल्याला करावा लागत असतो. म्हणजेच ही किंमत काढण्यासाठी घसाऱ्याचा दर माहीत असावा लागतो. वस्तूची किंमत कमी होत असल्याने घसाऱ्याचा दर r ऋण होतो. म्हणजे जो घसारा आहे तो कशावरून दाखवतात तर r म्हणजेच ऋण हे कसं होत जातं तर कमी कमी होत जातं.